25शीच्या आसपासच्या एका स्त्रीच्या चेहऱ्याचा तो क्लोजअप होता. तो एका लावण्यवती स्त्रीचा चेहरा होता. किंचित भुरकट रंगाच्या केसांची झाड टपोऱ्या मादक डोळ्यात उतरली होती. तो असा चेहरा होता की पुरुषांची नजर त्यावर खिळून राहावी. पुढे गेले तरी त्यांनी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहावं. त्या क्षणापुरतं इतर सारं काही विसरून जावं. जहरी आसक्तीनं भरलेल्या त्या डोळ्यांनी नीलमच्या देखत किती जणांना वेडं केलं होतं. तू हिला ओळखतेस? काय नाव आहे हिचं? इथं सर्वांना ती आसामच्या राणीसाहेब या नावानं परिचित आहे. तिचं खरं नाव मला माहीत नाही, पण मी तिच्या बंगल्यावर 1-2 वेळा गेलेली आहे. तेथील ऐश्वर्यानं डोळे दिपून जातात. तिच्या भोवती पुरुषांचा तांडा नेहमीच जमलेला असतो. असल्या समाजात पैसा, रूप आणि उघडा हात असल्यानंतर इतर कशाची लोक चौकशी करणार आहेत? जयेंद्र शांत बसला होता. नीलम, गेल्या 2 वर्षात कोणाजवळही न सांगितलेलं गुपित मी तुला आज सांगत आहे. ही गोष्ट आत्तापर्यंत तिघांनाच माहीत आहे. मी स्वतः, माझा एक अगदी जीवाभावाचा मित्र आणि ही आसामची राणीच आहे. आणि आता तू चौथी. माझं नाव पत्ता मी तुला सांगणार नाही. एवढंच सांगतो की फार पूर्वीपासून आमचं घराणं सागर जिल्ह्यात स्थायिक झालेलं आहे. तेथे खूप मोठी इस्टेट आहे. 1-2 गिरण्या आहेत. माझ्या वडिलांना रायसाहेब किताब होता. सिमल्याच्या एका सीझनमध्ये माझी हिच्याशी गाठ पडली. तिचं रूप तू स्वतः पाहिलेलं आहेसच. तिचं बोलणं तुला ठाऊक आहे. पण तिच्या या बाहेरून मोहक, आकर्षक, कोमल दिसणाऱ्या शरीरात जहर भरलेलं आहे. काळकूट भरलेलं आहे नीलम. ती साधी मानवी स्त्री नाही, चेक्टीन आहे, चेक्टीन. हां, अशी दचकून मागे सरकू नकोस. मला भ्रम झालेला नाही किंवा मी उपमा अनुप्रासात बोलत नाही. अगदी सत्य गोष्ट सांगत आहे. त्यावेळी तिचं नाव उर्मिला देवी असं होतं. हा राजेशाही थाट, भला मोठा बंगला, किती नोकर चाकर, भोवताली सारखी लोकांची गर्दी, खरोखर एखाद्या राणीला लाजवील असा तिचा सरंजाम होता. मी त्यावेळी 28 वर्षांचा होतो नीलम. मीही फार भोळा होतो. हातात भरपूर पैसा, कमावलेलं शरीर, तल्लख बुद्धिमत्ता. नीलम, मला स्त्रियांच्या संगतीचा कधी अभाव जाणवला नाही. घरची कसली जबाबदारीही नाही. आयुष्यात कशासाठी कष्ट करायची सवय नाही. रोज नवे नवे हव्यास जोडण्याची महत्त्वाकांक्षा फक्त. अशा संक्रमणाच्या वेळी मी या उर्मिला देवीच्या सहवासात आलो आणि तिच्या रूपानं मोहित झालो. तिनं आपली सारी जादू माझ्यावर वळवली. तिच्या खेरीज मला जगात दुसरं काही दिसेना असं झालं. तिनं एकदा मनात आणल्यावर कोणाचीही तिच्या मर्जीविरुद्ध जाण्याची छातीच होत नाही. मग त्यावेळी तर काय, मी अगदी उतावळा, खऱ्या जगाचा अनुभव नसलेला असा होतो. तिचा सहवास म्हणजे मला स्वर्गसुख वाटू लागलं. तिची कोमल काया, मनोहर रूप पाहण्यासाठी माझे डोळे आतुर झालेले असायचे. तिचा प्रेमळ, मंजूळ आवाज ऐकण्यासाठी माझे कान अधीर झालेले असायचे. तिच्या मृदू शरीराच्या स्पर्शासाठी माझे हात क्षण क्षण मोजत असायचे. तिनं मला अक्षरशः वेडं करून टाकलं. नीलम, माझ्या भोळ्या मनात विचार आला, हिनं जर माझा स्वीकार केला तर मी किती भाग्यवान ठरेन. एका चांदण्या रात्री आम्ही एकमेकांना अगदी खेटून बसलो होतो. आमच्या भोवती मंद सुगंध पसरला होता. अगदी टळतो न टळतो असा वारा वाहत होता. त्या क्षणी मी धीर केला. तिला अगदी हलक्या आवाजात मी विचारलं, उर्मिला, हे तुझ्या सहवासाचे सूट मला जन्मभर देशील का? नीलम, तिनं विश्वासानं माझ्या खांद्यावर मान टाकली. तिचा हात माझ्या हाती दिला. माझा स्वीकार केला. मला स्वर्ग ठिणणा भासू लागला. मी तिला वाड्यात आणलं. आई वडिलांनी एकदम संमती दिली नाही, पण मी कोणाचाही एक शब्द ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. आणि उर्मिलेनंही आपल्या विनयशील, सुशील, प्रेमळ वागण्यानं सर्वांची मनं पाहता पाहता आपलीशी केली. एका मंगलघटिकेला तिचा मी माझी पत्नी म्हणून स्वीकार केला. जयेंद्रच्या तोंडून भावनांच्या वर्णनाचे शब्द येत होते, पण आता त्याचा आवाज संथ, निर्विकार होता.
त्यावेळच्या भावनांच्या कोलाहलाचा त्याच्या आठवणी येत असतील, पण त्याच्या आवाजात त्याचं पुसटसं सुद्धा प्रतिबिंब नव्हतं. पुढचा भाट त्यानं घाईनं पुरा केला. जणू काही त्या आठवणी सुद्धा त्याला तापदायक होत होत्या. कितीतरी दिवस आम्ही प्रवासात होतो. उर्मिलाचा 24 तास सहवास मिळूनही मला तो अपुरा वाटत होता. नीलम, पुढचं सांगू का? काही न बोलता तिनं मानेनच त्याला पुढे बोलण्याची खूण केली. एक गोष्ट खरी आहे. उर्मिलानं तिचं शरीर माझ्या स्वाधीन केलं. तिनं मला त्याचा मनसोक्त उपभोग घेऊ दिला. पण जेव्हा माझ्या डोळ्यांवरची ही पहिली धुंदी उतरली, ही नशा कमी झाली, तेव्हा माझ्या ध्यानात एक गोष्ट आली. इतके दिवस मी माझ्या स्वतःच्या समाधानात गरकलो होतो, पण आता माझी नजर जेव्हा त्याच्या पलीकडे गेली, तेव्हा एका रात्री मला धक्का बसला. उर्मिला माझ्याशी खेळ खेळत होती. पहिल्या काही दिवसांनंतर तिच्या इच्छा थंडावल्यासारख्या झाल्या होत्या. सुखाच्या परमोच्च क्षणीसुद्धा तिची नजर प्रेमानं भरून येत नव्हती. माझ्या हाकेला तिची साद येत नव्हती. तिचं लक्ष आणखी कुठंतरी असल्यासारखं वाटायचं. नीलम, तिचं लक्ष आणखी कुठेतरी. माझ्या वाट्याची मला क्षमा कर. तुला कदाचित त्याचा अर्थ कळेल किंवा कळणार नाही, पण त्या क्षणी स्त्री जर देहभान हरपली नाही, तर तो त्याचा पराजय आहे. हा विचार माझ्या मनात किडीसारखा शिरला. इतक्या दिवसांच्या माझ्या सुखावर, समाधानावर छाया आली. जितका मी जास्त प्रयत्न करू लागलो, तितकी ती दूर दूर चालली. त्या क्षणी माझ्या ध्यानी प्रथम आलं, हिची इच्छा तरी काय आहे, तिचं लक्ष तरी कुठं आहे. माझ्या मनात एक भयंकर विचार आला. एखादं फूल हुंगून त्याचा एक दोनदा वास घ्यावा व मग ते बाजूला टाकून द्यावं, तशी उर्मिला माझ्याशी वाटायला लागली आहे. माझ्यापासून जे हवं ते तिला मिळालं आहे व आता यापुढे माझ्या सहवासात तिला स्वारस्य राहिलेलं नाही. या विचारानं मी स्वतःलाच किती यातना दिल्या, माझा स्वतःचाच किती छळ करून घेतला, पण परिस्थिती मी बदलू शकत नव्हतो. तिच्या नजरेत आताशी आलेली ती विचित्र झाट, लोकविलक्षण समट घालवू शकत नव्हतो. मी करू शकत नव्हतो त्या प्रमाणात माझी आसक्ती वाढत जात होती. तिच्या माझ्याशी वाढण्यात कळत नकळत बदल होत चालला होता आणि याच सुमारास तिनं आमच्या रात्रीच्या जेवणात बदल केला. रात्री 9च्या ऐवजी 7ला आम्ही जेवण घेण्यास सुरुवात केली व रात्री झोपताना कॉफी, गरम दूध, ओव्हलटीन असं एखादं ड्रिंक घेण्यास सुरुवात झाली. आम्हाला दोघांनाही मधून मधून हार्ड ड्रिंक घेण्याची सवय होती. त्यापैकीही एखादी रात्री नाईट कॅम्प म्हणून आम्ही घेऊ लागलो. दिवस जात होते. आमच्यातील अंतर कणाकणानं वाढत होतं. तिच्या वाढण्याचा माझ्यावरही परिणाम व्हायला लागला होता. माझंही लक्ष बाहेर जाऊ लागलं आणि तुला आश्चर्य वाटेल, पण तिला त्याचा राग येण्याऐवजी त्याबद्दल बरंच वाटत होतं असं मला काही दिसायला लागलं. काहीतरी क्षुल्लक कारणावरून आमच्यात मतभेद होऊ लागले होते, वाद होऊ लागले, पण या साऱ्यामध्ये ती थंड राहिली. एखाद्या वेळी मला वाटे की या रोजच्या आयुष्याचं तिला काही आकर्षण नाही. त्या साऱ्या गोष्टी तिला एखाद्या नाटकाप्रमाणे क्षणभंगूर, बनावट अशा वाटतात. नीलम, तिच्यात झालेला बदल मी कसा सांगू, तो शब्दांनी वर्णन करता येण्यासारखा नाही. मला फार चमत्कारिक संशय यायला लागले होते. कधी कधी वाटे तिच्या डोळ्यांचा रंग बदलतो, हिरवागार होतो. कधी कधी वाटे एखाद्या मेण्याच्या चित्राच्या चेहऱ्यात जसे बदल व्हावेत तसे तिच्या चेहऱ्यावर होतात. असं वाटे की तिनं आत्ताच हा चेहरा, हे शरीर, ही सारी मानवताच एखाद्या अलंकारासारखी स्वतःवर चढवली आहे. त्यामागे अमानवी, अगम्य असं दुसरंच काहीतरी आहे. तुला सांगतो, माझ्या मनाचा फार गोंधळ व्हायला लागला होता. आमच्या संबंधांवर ताण पडत चालला होता, पण त्यात सरळपणा आणण्याचा तिनं कधीही प्रयत्न केला नाही. माझा राग दूर करण्याचा, माझा संशय निवारण्याचा, माझ्या शंका बाजूला करण्याचा तिनं प्रयत्नही केला नाही. प्रसंग आपल्या गतीनं निर्वाणीच्या वेळेकडे चालले होते. त्यालाही तिनं कधी बांध घातला नाही. ती बेदरकार होती, निर्विकार होती, बेफिकीर होती, थंड होती. तिला कशाचीही पर्वा नव्हती. असं फार दिवस चालणं शक्य नव्हतं. त्याचा शेवट जवळ आला होता, पण मला त्याची कल्पना नव्हती.
त्या रात्री गावात काहीतरी समारंभ होता. रात्री गायन वगैरेचा काहीतरी कार्यक्रम होता. तेथे मला एकदम अस्वस्थ वाटायला लागलं, बेचैन वाटायला लागलं. अर्ध्यातूनच मी उठून बाहेर आलो व घरची वाट धरली. मद्याच्या अंमलाखाली न घालवलेली ती खूप दिवसानंतरची पहिली रात्र होती. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं. रात राणीचा गंध पसरला होता. उर्मिलेची आठवण होऊन माझ्या डोळ्यांसमोर आम्ही चांदण्यात घालविलेल्या अतीव सुखाच्या घटीका उभ्या राहिल्या. तिच्या माझ्यात एवढ्याच संघर्षाचं मला एकदम अतिशय वाईट वाटलं. मला वाटलं, अजून वेळ गेली आहे का? अजून मी तिला पूर्वीच्या नात्यात ओढू शकणार नाही का? आता जरी तिला या चांदण्यात माझ्याबरोबर आणलं तर तिलाही या सुखाच्या घटीका आठवतील. तिचंही मन प्रेमानं भरून येईल. कदाचित परत मी वाड्यापाशी आलो. जुन्या काळची बांधणी आहे त्याची, जवळजवळ एखाद्या किल्ल्यासारखी. उंच 3ऱ्या मजल्यावर माझ्या खोल्या होत्या. त्यातून दिसणाऱ्या अंधुक प्रकाशाकडे मी पाहिलं व मनात उर्मिलाची सुंदर आकृती आली. तिच्याबद्दल कितीतरी दिवसात वाटली नव्हती अशी प्रीती, आसक्ती माझ्या मनी भरून आली. किती उत्सुकतेने मी माझ्या खोलीचं दार उघडलं. उर्मिला टोचावर बसली होती. तिनं माझ्याकडे पाहिलं आणि प्रथमच तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. तुम्ही एवढ्यात कसे परत आलात? उर्मिला, मला तुझी एकदम फार फार आठवण आली. मी पाऊल पुढं टाकीत म्हणालो. अजून माझ्या डोळ्यांवरती गुलाबी टाच होती. पण कार्यक्रम रात्रभर चालणार होता ना? तिच्या या प्रश्नानं मात्र मी जागच्या जागी थांबलो. तिच्या आवाजात, नजरेत अजून आश्चर्य होतं. माझा आनंद त्या क्षणी झाकळून गेला. अपेक्षेला तडा दिला. परत आलो याचं एवढं आश्चर्य का वाटतंय? ती होती तेथेच बसून राहिली. तिचे डोळे माझ्या चेहऱ्यावर खिळले होते. पण आता त्याच्यात आश्चर्य व त्याच्या जोडीला माझ्याबद्दलची कीव दिसू लागली. जयेंद्र, तुम्ही आत्ता परत यायला नको होतं. नीलम हे तिचे शब्द. माझ्या साऱ्या इच्छा, साऱ्या वासना, प्रीतीच्या भावना यांची त्या क्षणी राठ झाली. ती माझी कीव करीत होती. मला माझ्या स्वतःच्या घरातून बाहेर जावयास सांगत होती. मी अवेळी परत आल्याचे तिला आश्चर्य वाटले होते, पण माझा राग नव्हता, माझी भीती नव्हती. माझं मन बधीर झालं. संतापानं माझा भडका उडाला. मी खूप मोठ्यानं ओरडलो. पण आता तिच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य आलं. पण कसलं ते हास्य! तिचे डोळे एकदम गडद हिरव्या रंगावर गेले. ती त्या शांत थंड आवाजात म्हणाली, जयेंद्र, हे मला शक्यतोवर टाळण्याची इच्छा होती. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं, मला सुखाचे काही क्षण दिलेत. पण आता कुठं तुमच्या लक्षात यायला लागलं आहे की मला यापुढे तुमची आवश्यकता नाही. तुम्हाला काय वाटतं याची मला भीती नाही. पण तुमचं मन दुःखी होऊ नये, न झेपणाऱ्या गोष्टींचा ताण त्याच्यावर पडू नये असं मला वाटत होतं व अजूनही वाटतं. खरंच तुम्ही परत तिकडे जा, नाहीतर रोजचं ड्रिंक घ्या, तुम्हाला झोप येईल. तिचा एक शब्द बर्फाच्या खड्याप्रमाणे माझं शरीर गोठवून टाकीत होता. मी स्तंभित होऊन ऐकत होतो. उर्मिलाच का हे बोलत आहे? मला स्वप्न तर नाही ना पडत? माझ्या कानांवर माझा विश्वास बसेना. ती टोचावरून उठली. कपाटातून तिनं मद्याची बाटली काढली, ग्लास भरला व माझ्याकडे पाहत पाहत तिनं हातातील एक पुडीतील पावडर त्या ग्लासात टाकली. तो ग्लास माझ्या पुढे केला. एखाद्या यंत्रासारखा तो ग्लास मी हातात घेतला. घेऊन टाका ते. तू आता त्यात काय घातलंस? झोपेची पावडर. दरवेळी घालत होतीस? हो. मला झोपेत बेशुद्ध ठेवण्यासाठी? हो. का? तुम्हाला काही गोष्टी दिसू नयेत असं मला वाटत होतं म्हणून. मी माझ्या मनस्थितीचं कसं वर्णन करू? ती माझ्या प्रत्येक प्रश्नाला अगदी न टचरता शांतपणे उत्तर देत होती. मी झोपल्यावर तुझ्याकडे कोण येत होतं? माझ्याकडे पाहत पाहत तिनं हसत हसत मान हलवली. तिला कशाची भीती वाटत नव्हती, फिकीर नव्हती. मला त्रास होऊ नये म्हणून ती असं करीत होती, एवढंच. दिसलं कळलं तरी तिला पर्वा नव्हती.
इतक्या वेळच्या रागाचा आता माझ्या मनात भडका उडाला एकदम. मी काहीतरी ओरडून तिच्या अंगावर फेकण्यासाठी ग्लास उचलला. बस, ती स्वतः मी केलेली शेवटची क्रिया होती. माझ्या अंगाची संतापानं लाही लाही होत होती. तिच्यावर धावून जावं, हातांनी तिचा डोळा दाबावा, तिच्या नरडीचा घोट घ्यावा यासाठी मनातल्या मनात तडफडत होतो. पण ते मनातले विचार मनातच उकळत राहिले. एका हातानं उचललेला ग्लास धरून मी एखाद्या पुतळ्यासारखा उभा होतो. मला माहीत नाही तिनं काय केलं ते. ती टोचावरून हललीही नाही. तिच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं, डोळ्यात तीच कीव होती. आता ती उठली व माझ्याजवळ आली. तिनं माझ्या हातातला ग्लास काढून घेतला व आता अवघडलेला माझा हात सरळ खाली केला. ग्लासातील ड्रिंक ओतून दिलं व ग्लास टेबलावर ठेवला. माझ्यासमोर उभी राहून ती म्हणाली, जयेंद्र, शक्यतोवर ही गोष्ट मला टाळायची होती. मला त्यात कोणताही धोका नाही, कोणाची भीती नाही. पण तुझ्या मनाला त्यामुळे फार क्लेश होती. कदाचित तू वेडाही होशील म्हणून तुझ्या नजरेपासून ह्या गोष्टी मी दूर ठेवल्या होत्या. जयेंद्र, मानवी पुरुषत्वाचा तू उत्कट नमुना आहेस आणि काही दिवस मलाही तुझ्या सहवासात समाधान मिळालं. पण फक्त काही दिवसच. तुझ्या आता ध्यानात आलं असेलच की माझ्यात काही जास्त शक्ती आहेत. जयेंद्र, मी मानव योनीतील प्राणी नाही. माझं जग, माझी सृष्टी वेगळी आहे. तुमच्याकडे वेगवेगळ्या देशातील लोक आम्हाला वेगवेगळ्या नावानं ओळखतात. पण अनादी काळापासून आमची येथे पृथ्वीवर व इतर ठिकाणी ही वस्ती आहे. या गोष्टी खरोखर उघड व्हायला नकोत. पण मानवी स्त्रीच्या साच्यात मी स्वतःला घातले. त्याबरोबर मानवी स्त्रीचे काही गुणदोषही माझ्यात आले आहेत. कधी आमच्या या डोक्याचा स्फोट झाला आहे व आमच्यापैकी काही जण बेसावधपणे मानवाच्या हातीही लागले आहेत. आगीत, पाण्यात, इतर तऱ्हांनी नाश पावले आहेत. ती बोलता बोलता थांबली व कानोसा घेऊ लागली. मला काही ऐकू येत नव्हतं, पण कशाची चाहूल घ्यायची हेही मला माहीत नव्हतं. आणि तिच्याकडून आत्ता समजलेल्या गोष्टींनी माझं मनही बधीर झालं होतं. हे काय सांगत आहे? हे खरं असेल का? माझा हात वरच्यावर थांबला नाही का? नाहीतर. पण हे सारे विचार जागच्या जागी थिजले. समोरच्या उघड्या खिडकीपाशी कशाची तरी फडफड झाली आणि त्या आवाजामागोमाग एक मोठी काळी आकृती बाहेरच्या चांदण्यातून खोलीत आली. ते हिरवट काळसर रंगाचं काहीतरी होतं. दोन्ही बाजूला त्याच रंगाच्या कातडीचे पडद्यासारखे पंख होते आणि चेहऱ्याच्या जागी नीलम एखाद्या वेड्याच्या स्वप्नात असा भयंकर चेहरा येईल. त्यावर मानवी, पाशवी यापैकी काहीही नव्हतं. हातापायांच्या ठिकाणी चमत्कारिक प्रकारचे पंजासारखे अवयव होते आणि ते एखाद्या फुडलेल्या बेडकासारखे त्या चारही पंजावर बसले होते. आणखी आवाज आला. त्याच खिडकीतून त्याच्या मागोमाग काही त्याच्यासारखे आणि काही त्याच्यापेक्षाही विद्रूप, भयंकर दिसणारे प्राणी आले. माझ्याजवळून येत जाताच माझ्या अंगावरचा केस आणि केस शहारून उभा राहिला. नीलम, उर्मिलाभोवती त्या साऱ्यांचं कडं पडलं होतं. काही तिला अगदी चिकटले होते. त्यांच्यापासून माझ्याकडे पाहत ती म्हणाली, जयेंद्र, हे सारे माझे प्रियकर आहेत. यांच्यासाठीच मी रोज वाट पाहत असते आणि मानवी स्त्री म्हणून तुझ्यापासून सारं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला मी. आता पहा आणि देवाजवळ प्रार्थना करा की मला वेडा कर. नाहीतर हे दृश्य तुला जन्मभर झोपू देणार नाही. नीलम माझ्याकडे पाहता पाहता उर्मिला बदलायला लागली. तिचे सुंदर टपोरे डोळे निस्तेज व्हायला लागले, बटबटीत झाले. तिच्या अंगावरची कांती निष्प्रभ झाली. तिची रेशमासारखी मऊ त्वचा खडबडीत, ओबडधोबड हिरवट पिवळट दिसू लागली. तिच्या हातात व पायात बदल झाला. बोटं गेली, त्या जागी टाळसर नखांचे पंजे आले. ती त्यांच्यासारखीच एक झाली. मी हिला उर्मिला म्हणून माझ्याजवळ घेत होतो. मी तिच्यावर आजवर माझ्या प्रेमाचा वर्षाव करीत होतो. त्यावेळी माझ्या आलिंगनात खरोखर काय होतं तो विचार मनात येताच मला इतकी शिसारी आली की वाटलं आत्ता वांती होणार आहे. पण ती केवळ भावनाच होती. अजून माझं शरीर तिच्या आज्ञेखाली निश्चल होतं. त्या प्रखर प्रकाशात माझ्यासमोर त्यांचे प्रेमाचे, त्याला खरं तर प्रेम हे नाव शोभत नाही, गलिच्छ चाळे चालले होते. त्यापैकी काहीही मी टाळू शकत नव्हतं.
माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण ते मिटत नव्हते. माझ्या डोळ्यातून मी त्या राक्षसी सैतानी कृत्यांना साक्षीदार होत होतो. प्रत्येक दृश्य, प्रत्येक आवाज माझ्या मेंदूत जाऊन त्यावर आपली स्मृती कोरीत होता. माय गॉड, सारं मानवी सहनशक्ती पलीकडे गेलं होतं. त्या क्षणापुरता तरी मला समोर काय चाललंय याचा अर्थ समजेनासा झाला. मी खरोखरच एखाद्या दगडी पुतळ्यासारखा निश्चल निर्विकार उभा राहिलो. सरते शेवटी त्यांचा धांगडधिंगा संपला. एका मागोमाग एक असे ते आपले हिरवट, टाळसर, कातडी पंख पसरून खिडकीतून अदृश्य झाले व शेवटी तेथे एकच अमानुष उरले. आणि पाहता पाहता माझ्या डोळ्यांसमोर हळूहळू त्यात बदल होऊन माझ्यासमोर उर्मिला उभी राहिली. तिच्यात इतर कोणताही बदल झाला नव्हता, पण तिच्या चेहऱ्याच्या मानवी डोळ्यातूनही तिला मिळालेले पाशवी सैतानी समाधान सहज दिसत होते. एकदम माझ्या सर्वांगात चेतना आली. इतका वेळ एकसारखा एका स्थितीत उभा राहिलो त्याची वेदना, रड एकदम जाणवली. मी धाडदिशी वेडावाकडा खाली पडलो. डोळ्यांची भयंकर आग होत होती. ढसा कोरडा पडला होता. डोळ्यात हातोड्याचे ढण पडल्यासारख्या वेदना होत होत्या. पण या साऱ्यावर मात करणारा भयंकर तिटकारा मनात भरून राहिला होता. तिच्याबद्दल मला इतका विलक्षण तिरस्कार उबग होती की ती आहे त्या खोलीतली हवासुद्धा श्वासानं घेणं मला अमंगल वाटत होतं. आणि त्या तिटकाऱ्यातच तिला घायाळ करण्याचे शस्त्र माझ्या हाती आले. कारण आजवर सारे पुरुष तिच्या भोवती मोहानं, इच्छेनं, वासनेनं एकत्र होत होते. तिला ही भावना नवीन होती. परत नेहमीच्या आवाजात ती म्हणाली, "पाहिलंस जयेंद्र, हेच मला दाखवायचं नव्हतं." तिच्या माझ्या शरीरावर परत ताबा बसायच्या आधी मी एक गोष्ट केली. तिच्या दिशेनं मी थुंकलो. एखाद्या चाबटाचा फटकारा बसावा त्यासारखी ती मागे सरली. "दूर हो, माझ्याजवळ येऊ नकोस." आजवरच्या दिवसात तिला खरी रागावलेली मी प्रथम पाहिली. ती रागानं लाल झाली होती, थरथर कापत होती. "काय म्हणालास? कोणासमोर आहेस माहीत आहे का?" तिचा आवाज कर्कश झाला. "तू माझ्याशी असं बोलू शकत नाहीस. कोणाचीही आजवर अशी छाती झालेली नाही." "बोलू शकतो आणि बोलतो. मला तुझा वास सुद्धा सहन होत नाही. 20 फुटांच्या काठीनं सुद्धा मी तुला कधीही स्पर्श करणार नाही. तू नीच आहेस." नीलम, ती एकदम शांत झाली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. पण तिनं आपला राग आवरला. लोखंड तापून लाल होतं त्याप्रमाणे तिचं झालं होतं. दात आवळून ती म्हणाली, "तुझा नाश करण्याचं माझ्या हाती आहे हे लक्षात ठेव. तू जन्मभर पस्तावशील. तुला मी ठार करू शकेन, पण ती फार सोपी सुटका होईल असं व्हायला नको. तुला अशी शिक्षा पाहिजे की ती तू जन्मभर शोषित राहिला पाहिजेस. माझ्या अंगात शक्ती येण्याच्या आत इथून चालती हो, नाहीतर हातांनी एक अवयव तोडून टाकीन तुझा." तिनं माझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं व तिची खात्री पटली की मी तिला परत कधीही जवळ येऊ देणार नाही. स्वतःशीच विचार करून तिनं काहीतरी ठरवलं व ती माझ्यासमोर उभी राहिली. तिच्या साऱ्या किमया शब्दविरहित होत्या. एकदम मला माझ्यात काहीतरी फरक जाणवायला लागला. सारं अंग जड झालं आहे, रोजच्यापेक्षा वेगळंच काहीतरी झालं आहे असं वाटायला लागलं. पण अजून माझे डोळे तिच्या चेहऱ्यावर खिळले होते. शेवटी तिच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य चमटलं. एकदम पुढं वाटून ती म्हणाली, "पहा, आता स्वतःकडे पहा. तुझ्या मानवी मनाला मी आता एका सापळ्यात कोंडून ठेवलं आहे. सर्व जगाला तू यापुढे त्याज्य ठरशील. तुला पाहताच बायका, मुलं किंचाळतील. सारी गावे तुझा नायनाट करण्यासाठी तुझ्यावर धावून येतील. तुला कोणाचा आश्रयही मिळणार नाही. डोक्यावर छत राहणार नाही. अन्नासाठी, पाण्यासाठी दशदिशा रानटी पशुप्रमाणे तुला वणवण फिरावं लागेल. तुला मदत करणारा सुद्धा तुझ्याबरोबर त्या डोंबात सापडेल. माझा उपहास करणारे, मला क्षुद्र समजणारे तुझे विचारी मानवी मन या सापळ्यात कायमचे अडकले आहे. या जगातील कोणतीही शक्ती तुला आता त्यातून सोडवू शकणार नाही. ही गोष्ट कोणाला सांगायची तुझी छाती होणार नाही, कारण आधी तुलाच ते प्राण्यांच्या पिंजऱ्यात कोंडतील, नाहीतर दगडांनी, बंदुकीच्या गोळ्यांनी तुला ठार करतील. पहा,
आपले शरीर पहा, आरशात आपलं तोंड पहा व माझी आठवण कायम ठेव. नीलम ती त्या खोलीतून निघून गेली. माझी नजर खाली माझ्या हाताकडे वळली आणि माझ्या तोंडून एक टिंटाळी निघाली. माझ्या सर्वांगावरच्या टातडीत फरट झाला होता. ती आता तिच्या सहकाऱ्यांसारखी ठडबडीत हिरवट झाली होती. त्यावर लालसर रंगाचे केस आले होते. पुढे लाल नख्या होत्या. जनावरासारखा पंजा होता. मला त्यांचे चेहरे आठवले आणि माझ्या काळजात धडधड व्हायला लागली. निचल्या जागेवरून मी हळूहळू उठलो. उभा राहिलो. मला ते शरीर एकदम जड वाटायला लागलं. नीट चालता येईना. कसा तरी धडपडत आरशासमोर उभा राहिलो व त्यात माझे प्रतिबिंब पाहिलं. नीलम, काय सांगू तुला आता? त्या चेहऱ्याचं वर्णन करायला भाषेत शब्द नाहीत. मी तुला त्यातील काही सांगणार नाही. केवळ कल्पनेनंच तू रात्रीची किंचाळत उठशील. मी वेड्यासारखा खोलीत बसून राहिलो. आता काय करायचं? ही झालेली गोष्ट तरी कुणाला सांगायची? मदत कुणाची घ्यावयाची? ती म्हणाली त्यापैकी अक्षर आणि अक्षर खरं होतं. एका सेकंदात मी मानवतेला पारखा झालो होतो. एवढंच नव्हे तर सारी मानवजात माझी शत्रू झाली होती. मला पाहता सारे माझ्या मागे लागले असते. पहिली गोष्ट मी केली ती माझ्या जवळचे पैसे मोजले. मग स्वतःला झाकून घेण्यासाठी काळा कपडा शोधून काढला व त्यात अगदी सर्व अंग झाकून घेतलं. ती घरात कुठे दिसली नाही. तिचा तपास करीत बसण्यात अर्थ नव्हता. आणि रागाच्या भरात जर मी काही करण्याचा प्रयत्न केला असता व तो फसला असता तर तिनं माझा जीवच घेतला असता. मला ते नको होतं. तिच्यावर मला सूड उडवायचा होता. ही भावनाच केवळ मला हे आयुष्य जगण्याची शक्ती देऊन राहिली आहे. माझ्या अत्यंत विश्वासातल्या एका मित्राची मला यावेळी आठवण आली. पहाटेच्या अंधारात मी लपत छपत घराबाहेर पडलो. गाडी काढली व सरळ त्याचं घर गाठलं. नशिबानं तो घरी होता. माझ्या हाटेसरशी तो बाहेर आला. त्याला कशाचीही कल्पना न देता गावाबाहेर ओसाड ठिकाणी नेलं व आता तुला सांगितलेली तशी सर्व हकीकत सांगितली. अर्थात प्रथम त्याला विश्वास बसला नाही. पण त्या पहाटेच्या अंधारात मी त्याला माझा हात उघडा करून दाखवला. त्यानं आपलं तोंड हातांनी झाकून घेतलं. त्याची इच्छा त्याच क्षणी या अधम स्त्रीला शिक्षा करण्याची होती. पण मी त्याला त्यापासून कसं तरी परावृत्त केलं. एक म्हणजे त्याला स्वतःला त्यात फार धोका होता, कारण ती काय करू शकेल याचा मलाही अजून अंदाज आला नव्हता. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ तिला ठार मारून माझं काम होणार नव्हतं. जर मला परत मानवतेत प्रवेश मिळवायचा असेल तर याची किल्ली तिच्याच हाती होती. तो मला कोणतीही मदत करायला तयार होता. मला यापुढे काय करायला हवं याची आखणी मी मनात केली होती. आत्ताच्या वेळी तिच्यावर जळफळत बसणं, स्वतःच्या मूर्खपणाला, दुर्दैवाला शिव्या देत बसणं हे निरर्थक होतं. तेथे मी झालेल्या गोष्टीवर जरासा शांतपणे विचार करू शकत होतो. मला त्याची येथे मोठी इस्टेट आहे व त्यात एक झोपडीवजा घर आहे हे माहीत होतं. मी त्याला ही जागा वापरण्यास मागितली. त्याला एवढ्यानं समाधान वाटलं नाही. त्याला आणखी काही मदत करायची इच्छा होती. त्याचाही मला फार उपयोग झाला आहे. बाहेरच्या जगाशी माझा त्याच्यामार्फत संबंध टिकून आहे. नीलम, आजच्या युगात विश्वास न बसण्यासारखी ही माझी हकीकत आहे. तुझाही विश्वास बसणं कठीण आहे, पण मी तुला त्याचा समक्ष पुरावाच दाखविणार आहे. जयेंद्र खाली वाटला. टेबलाच्या खणातून त्यानं आणखी एक मोठं पाकिट काढलं. त्याच्या टाळ्या हातांनी आणखी एक फोटो काढला. नीलमसमोर तो फोटो टाकीत जयेंद्र म्हणाला, नीलम, हा माझा अगदी शेवटचा काढलेला फोटो पहा. मी स्वतः कितीतरी महिन्यात तो बाहेर काढलेला नाही. मनाची व्यग्रता त्याने असह्य होते. इतका वेळ त्या चमत्कारिक हकीकतीत पार गढून गेलेली नीलम आता भानावर आली व तिनं तो फोटो हातात घेतला. छायाचित्रण पूर्ण नैसर्गिक होतं. त्याला कोणतंही टचिंग वगैरे केलं नव्हतं. पुरुषी सौंदर्याचा तो उत्कृष्ट आदर्श नमुना होता. दाट काळे केस, विशाल भव्य कपाळ, तरतरीत पाणीदार धीरोदात्त डोळे, उदार ओठांची रेघ, निग्रही हनुवटी. त्या चेहऱ्यावर शक्ती, आत्मविश्वास ओतप्रोत भरला होता. तिची नजर त्या चित्रावरून हलेच ना. नीलम, ते पाहिलंस ना? आता तो फोटो दूर ठेव.
कारण तो चेहरा, ते शरीर, सारं आयुष्य या मायाजालात विरुंडलेलं आहे. आता त्या जागी काय आहे ते पहा. मनावर ताबा ठेव हं, फार धक्का बसणार आहे. आपले दोन्ही हात त्यानं टेबलाजवळ ठेवले होते. उजव्या हाताच्या टाळ्या बाहीला हातातील ग्लोव्ह बटनांनी जोडलेला होता. डाव्या हातानं त्याने एटेट बटन सोडवलं. मंत्रमुग्ध पक्ष्यासारखी नीलमची नजर त्या हातावर खिळून राहिली होती. डाव्या हातानं त्यानं मोजाची शेवटची टोक धरली आणि एकदम एका हिसक्यासरशी मोजा ओढून काढला. नीलमच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी निघाली. मागे सरून डोळे विस्फारून ती टेबलावरच्या त्या दृश्याकडे पाहत होती. हाताच्या जागी एक भला मोठा पंजा होता. त्याचा रंग मळकट हिरवा होता.